नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं की आज आपण दुपारी प्रोमो पाहिलेला आणि त्यामध्ये असं दिसलेलं की अंकिता वालावरकर यांना इविक्टेड झालेले आहेत आणि बिग बॉस यांनी त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. तर हा प्रेक्षकांच्या मनामध्ये सकाळपासून चाललेली की नेमका काय प्रोमो आहे आणि पुढं काय घडणार आहे याची उत्सुकता संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये होती. आणि एक प्रकारे आश्चर्याचा धक्का या बिग बॉस च्या या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश दादांनी 100% दिलेला आहे. आणि या नॉमिनेशनचं गांभीर्य स्पर्धकांना कळावं म्हणून हा सस्पेन्स निर्माण केलेला आहे. तर आज काय घडलं ते पाहूयात. तर सर्वात प्रथम शेवट जेव्हा नॉमिनेशनचं जे स्पर्धक 4 जण नॉमिनेट झालेले असतात त्यातले कोण सेफ झाले ते त्यांची नावं आधी सांगितली जातात. तर सगळ्यात प्रथम रितेश भाऊंनी नाव घेतलं अभिजितचं कौतुक केलं. त्यानंतर दुसरी स्पर्धक होती जिचं नाव घेतलं ती होती निकिता आंबोळी. त्यानंतर 2 स्पर्धक राहिलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भरपूर टेन्शन होतं आणि बाकीचे स्पर्धक होते त्यांच्या मनामध्ये पण त्यांच्या गटामधले जे स्पर्धक होते त्यांच्या मनामध्ये पण भीती होती की आपला मित्र किंवा आपला साथीदार या घराबाहेर जाणार का. तर 2 स्पर्धक राहिलेले वर्षा मॅडम आणि अंकिता. काय होतंय याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली. रितेश भाऊंनी त्याआधी ही गोष्ट सांगितलेली की ही जी नॉमिनेशनची प्रक्रिया आहे तर या आठवड्यातल्या वोटिंग लाईन्स या बंद होत्या, या फक्त प्रेक्षकांना माहिती आहे, हे त्या आतल्या स्पर्धकांना माहीत नाही. हे त्या स्पर्धकांना अजिबात माहीत नव्हतं की या आठवड्याचं नॉमिनेशन हे होणार नाही कारण वोटिंग लाईन्स या बंद असल्यामुळे. त्यामुळे रितेश दादांनी एक प्रकारे प्रँक करायचं म्हणून या आठवड्यामध्ये प्रँक केला. ते म्हणाले की अंकिता तू या आठवड्यामध्ये बॉसच्या घराबाहेर पडलेली आहे. तर रितेश दादांनी असं म्हटल्यानंतर सर्व स्पर्धक शॉक झाले. सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. डीपी दादांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, सूरजच्या पण डोळ्यात अश्रू येत होते. आणि दिलासा देण्याचा सर्वजण अंकिताला प्रयत्न करत होते. अंकिता म्हणाली की मी आता जाते, मी सर्वांच्या रील्स वगैरे बनवेन, मी सर्वांना सपोर्ट करेन. आणि जेव्हा अंकिता घराबाहेर पडली, गेट उघडलं तेव्हा तिला एक बोर्ड समोर दिसला. बोर्डवर लिहिलेलं इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतः चांगलं खेळा, अपेक्षा आहेत, तुम्ही या आठवड्यात सेफ आहात. ही पाटी बघून अंकिता तर एवढी खुश झाली आणि सर्व स्पर्धक जे कॉम्पिटिटर आहेत परंतु ते पण एवढे खुश होते की काय त्याला बोलायला सीमाच नाही राहिली. तर त्यानंतर रितेश दादांनी त्या स्पर्धकांना समजून सांगितलं की नॉमिनेशन या आठवड्यासाठी झालेलं नाही परंतु नॉमिनेशनचं जे महत्त्व आहे ते समजून घ्या आणि गेम हा स्वतःचा इंडिव्हिज्युअली खेळा, हेच रितेश भाऊंना या भाऊच्या धक्क्यामध्ये सांगायचं होतं. त्यांच्या डोक्याच्या शिट्ट्या 100% रितेश भाऊंनी वाजवल्या असंच म्हणावं लागेल. तर रितेश भाऊंचा हा प्रँक आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.